याच सोबत एक अजून महत्वाचा विषय की इचलकरंजीला आम्ही महानगरपालिका तयार केली, पण महानगरपालिका तर झाली, पण त्याच्याकरता निधी हा कमी पडतो आणि म्हणून पूर्वीच्या ज्या महानगरपालिका होत्या किंवा ज्या अस्तित्वात आल्या त्यांना एलबीटीवर आधारित आम्ही जीएसटीचा परतावा दिला. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाच तो निर्णय आपण घेतला. पण या नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांमध्ये एलबीटी हा विषय नसल्यामुळे आता याला कशा पद्धतीनं आपल्याला निधी देता येईल हा प्रयत्न चाललाय. काळजी करू नका राहुलजी, मी तुम्हाला आश्वस्त करतो की इचलकरंजी महानगरपालिकेला जीएसटीच्या परताव्याचा निर्णय पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही निश्चितपणे करू आणि चांगला निर्णय आम्ही करू. म्हणजे तुम्ही जे मागता आहे आणि तुम्हाला जे देय आहे या दोघांचाही विचार करून आपण अशा प्रकारचा निर्णय करू जेणेकरून इचलकरंजीच्या विकासाकरता आपल्याला उत्तम अशा प्रकारचा प्रयत्न करता येईल.